हे लवकरात लवकर झालं पाहिजे ही भावना असणं ठीक आहे, इथे मांडलं हे ठीक आहे. आत्ताच करा असं कसं म्हणता येईल? असं कसं म्हणता येईल? किंवा जयंतराव तुम्ही आत्ता या क्षणी तारीख सांगा असं कसं म्हणता येईल? असं नाही म्हणता येणार ना. असं फक्त तुमच्या मनात आहे. मला वाटतं हा अध्यक्षांचा अवमान होतोय. सगळ्या महाराष्ट्राला हे माहिती आहे की अध्यक्ष निष्पक्ष आहेत, स्वतःचे निर्णय स्वतः घेतात. फक्त तुमच्या मनात काळबेर आहे. चला पुढे जाऊया. नाही पण चला पुढे जाऊया. प्रश्न क्रमांक 1. जामसुदकर साहेब बोला. अध्यक्ष महोदय, निर्णय घ्यायची होती. झालं आता किती निर्णय बोलणार? घ्या. सगळे बोलले ना. प्रश्न उत्तर घ्यायची नाही आहेत का? प्रश्न क्रमांक 2. अहो 1 नंबर बोला ना. प्रश्न क्रमांक 2. बोला. अध्यक्ष महोदय, आज आपण सर्वजण महाराष्ट्राचे सुपुत्र देशाचे सरन्यायाधीश यांच्या सत्कारासाठी आपण सर्व उत्सुक आहोत. बसून घ्या. आणि उभं राहून नको ऐकूत, बसून ऐका. अध्यक्ष महोदय, एक भूषणावह अशी गोष्ट आज या विधिमंडळाच्या सभागृहामध्ये एक ऐतिहासिक हा एक सोहळा या ठिकाणी आपण आपल्या संमतीनं आपल्या परवानगीनं होतोय. अध्यक्ष महोदय, आपल्याला विनंती आहे की ज्यावेळेस असे सोहळे होतात त्यावेळेस त्या मंचावर विरोधी पक्षनेता असलं तर ते लोकशाही परंपरेला एक अभिमान आणि स्वाभिमानाची गोष्ट ठरते. बिना विरोधी पक्षनेत्यांनी अशा पद्धतीनं ते खुर्ची रिकामी ठेवणं हे योग्य वाटतं का, याचंही उत्तर कदाचित आपण देऊ शकाल किंवा देणार नाही. परंतु आज मात्र इतके दिवस होऊनही सगळ्या प्रथा परंपरेला बाजूला सारून विरोधी पक्षनेतेपद होत नाही किंवा ती खुर्ची खाली ठेवली जाते. हे किती काळ चालणार आहे? शेवटी या दोनही बाजू, सत्ता आणि विरोधी, या दोनही बाजू व्यवस्थितपणे या सभागृहामध्ये मांडल्या गेल्या पाहिजेत. सरकार काही विरोधकांचा दुश्मन नाही, पण सरकार चुकत असेल किंवा सरकारला उपयुक्त सूचना असतील, या सर्वांसाठी ती खुर्ची अत्यंत महत्वाची आहे. पण आपण ते करत नाही. त्यामुळे आज आम्ही असं ठरवलंय की आता आज माननीय सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती यांचं आगमन होत आहे. पण आता आम्हाला पायरीवर नाही, पण या सभागृहामध्ये तोपर्यंत तरी किमान आम्हाला न्याय मिळत नाही अशी आमची भावना आहे. म्हणून आम्ही सर्व आज या ठिकाणी बसण्याचं औचित्य आम्हाला वाटत नाही अध्यक्ष महोदय. म्हणून आपण तातडीनं निर्णय घ्यावा ही आमची आपल्याकडनं अपेक्षा आहे. मी तातडीने निर्णय घेईन. आता पुढे जाऊया आपण. त्यासाठी आम्ही सर्व वॉकआउट करायचा निर्णय घेतला अध्यक्ष महोदय.